सुस्वागतम सुस्वागतम. आज दीन हायस्कूल चिंचवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या या परीक्षेसंदर्भात बोर्डानं आपल्याला कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह राबवण्यासाठी आपल्याला सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार 20 तारखेला आपल्याला ह्या सूचना प्राप्त झाल्या. 21 तारखेला काल आपण खरं म्हणजे कॉपीमुक्त अभियानाची शपथ ग्रहण केलेली आहे आणि आज बुधवार दिनांक 22/1/2025 रोजी आपल्याला आज हा कार्यक्रम राबवण्यासाठी सूचना आल्या. त्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय तेलवेकर सर, त्याचबरोबर विज्ञान प्रमुख आग्रे मॅडम, गणित प्रमुख जंगम सर यांचं मी या कार्यक्रमासाठी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी 10वीला सामोरे जाणारे सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती मोहीम अंतर्गत आज 3रा दिवस आहे. तर मी माननीय मुख्याध्यापक तेलवेकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं शिक्षा सूची याचं वाचन आणि त्याचबरोबर त्याचे जे प्रमाद आहेत त्याचं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत आज आपण शिक्षा सूचीचं वाचन करणं, उत्तरपत्रिका मुखपृष्ठावरचं सूचना वाचणं आणि हॉल तिकीटवरच्या सूचना वाचणं असा आपण कार्यक्रम करतोय. तर माध्यमिक बोर्डानं आपल्याला ज्या सूचना दिल्यात त्या पद्धतीनं हा आपण सप्ताह आपल्या शाळेमध्ये आपण साजरा करतोय आणि त्याच्या अंतर्गत आपण कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या संदर्भामध्ये आपण काम करतोय. तर कॉपीमुक्त आपल्याला आपलं संपूर्ण शिक्षण क्षेत्र ठेवायचं आहे. त्याचं कारण काय? तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण कुठल्याही खेळामध्ये भाग घेत असतो तर खेळ हे काही नियमानुसार खेळले जात असतात आणि त्या नियमानुसार आपण मॅचेस जिंकले, सामने जिंकले तर त्या खेळण्याचा जास्त आपल्याला आनंद होतो. काही नियमांच्या अधीन राहून आपण जेव्हा खेळ खेळतो आणि त्यामध्ये आपण स्वतःला झोकून देतो आणि अंतिमतः आपण विजय मिळवतो तेव्हा होणारा आनंद अपरिमित असा आनंद असतो. त्याचबरोबर जरी पराभव जरी झाला, कधी कधी आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला यश मिळवता येईल असं काही नसतं. पराभव सुद्धा आपल्याला सहन करावा लागतो. पण तरी देखील आपण एकदम चांगल्या पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार न करता आपण या खेळामध्ये भाग घेतला. भले पराभव झाला तरी देखील आपण खिलाडू वृत्तीनं तो पराभव आपण मान्य करू किंवा चांगल्या पद्धतीनं आपण त्या खेळामध्ये सहभागी होऊन आपण पराभव जरी झाला असला तरी देखील एक प्रकारची त्याच्यामध्ये काय हे असते, खेळाची काही भावना असते. त्या भावनेच्या अधीन राहून आपण काम करतो, खेळतो आणि विजयश्री खेचून आणतो. त्या पद्धतीनं आपण परीक्षांकडे सुद्धा बघितलं पाहिजे. परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला 10वी आणि 12वीचे 2 टप्पे आपल्या आयुष्यासाठी फार महत्वाचे 2 टप्पे आहेत आणि या टप्प्यामध्ये ज्या परीक्षा आपण देतो त्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहेत आणि हा आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे असं आपण समजतो आणि तसा आहेच तो टर्निंग पॉइंट. आणि हा टर्निंग पॉइंट आपल्या आयुष्यातला असल्या कारणानं आपण पूर्ण तयारीनिशी या परीक्षेला खरं तर सामोरं जायचं असतं. पण काही बाबतीमध्ये किंवा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांची तयारी व्यवस्थित झालेली नसते म्हणा, किंवा त्यांना पुरेसा आत्मविश्वास नसतो म्हणा, किंवा त्यांनी पुरेसा अभ्यास केलेला नसतो आणि त्याच्यामुळं त्यांची तयारी पक्की झाली नसल्या कारणानं परीक्षेमध्ये आपण अपयशी होऊ अशी त्यांना एक अनामिक अशा प्रकारची भीती वाटत असते. आणि म्हणून आपल्याला अपयश तेवढं नको. अपयश आपल्याला मिळालं परीक्षेमध्ये, आपण अपयशी ठरलो तर आपल्याला आपले कुटुंबातले लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, किंवा माझे मित्रमंडळी मला काय म्हणतील, अशा प्रकारचा एक अनामिक अशा प्रकारचा एक दबाव आपल्या मनामध्ये असतो, त्या विद्यार्थ्यांवरती असतो आणि नको ते नापास होणं नको म्हणून आपण केन प्रकारे आपण परीक्षा आपण पास व्हावी किंवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं असा विचार त्यांच्या मनामध्ये बळावतो. आणि त्यातही त्यांना काही भर घालणारे त्यांचे काही मित्र असतात
जे आपल्याला चांगले मार्ग दाखवण्याच्या ऐवजी नेहमी नकारात्मक मार्ग दाखवायला काही आपल्या भोवतीचे मित्र सुद्धा असतात, ते कॉपी करण्यासारख्या गोष्टीला प्रवृत्त करतात आणि त्यामुळं असे विद्यार्थी कॉपी करायला धजावतात. पण मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं खेळामध्ये जिंकण्याला तेव्हाच मजा येते जेव्हा खेळाचे सगळे नियम आपण पाळतो आणि त्या नियमाला अधीन राहून आपण खेळतो, तेव्हा आपल्याला खेळायची मजा येते. तशा पद्धतीनं परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आणि त्यामध्ये चांगलं यश कमवणं, यामध्ये जो आनंद आहे तो आनंद वाईट मार्गानं यश मिळवण्यामध्ये नाही आहे आणि म्हणून आपण वाईट मार्गाकडे आपण जाणार नाही आहोत. ही पहिल्यांदा आपण मनातल्या मनात आपण खात्री, मनातल्या मनात आपण निश्चय आपण करायचा आहे. आणि समजा आपण जर एखादा आपल्या मनामध्ये अशा वाईट विचारानं उचल खाल्ली आणि त्या विचारानं प्रभावित होऊन आपण जर असे काहीतरी चुकीचं मार्ग आपण जर निवडले, तर मात्र आपला कपाळ मोक्ष होणार आहे, हेही आपण मनाला आपण काय करायचं सांगून ठेवायचं, खुणगाठ बांधायची आहे. आपण एकतर चुकीचा मार्ग अवलंबणार नाही परीक्षेमध्ये, आणि जर परीक्षेमध्ये जर चुकीचा मार्ग अवलंबला, कॉपी सारखा वगैरे अशा गोष्टीमध्ये आपण जर अडकलो, तर आपला कपाळ मोक्ष होणार आहे, त्यामधनं आपल्याला सुटका नाही आहे, हे निश्चित आहे. ही मनातल्या मनात आपण गोष्ट पक्की करायची आहे. आपल्याला काय शिक्षा होऊ शकते अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जर आपण अडकलो, कॉपी सारख्या प्रकरणामध्ये जर आपण अडकलो आणि कॉपी केली आणि आपण जर सापडलोच, आता यावेळेला तुम्ही सापडणार नाही आहात, तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये काय होणार नाही आहात, काय म्हणू त्याला आपण, कॉपी करायला तुम्हाला चान्स सुद्धा मिळणार नाही. कारण व्हिडिओ शूटिंग किंवा सीसीटीव्ही वगैरे हे सगळे प्रकार चालणार आहेत आणि कडक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत आपल्या केंद्रांवरती. त्यामुळे तुम्ही कॉपी सारख्या प्रकारामध्ये तुम्ही काय निष्ठून जाल असं तुम्हाला जर वाटत असेल मनातल्या मनात, तर ते मनातनं काढून टाका कल्पना. खरं म्हणजे आपण कॉपी करायचीच नाहीये या विचारानं आपण तशा पद्धतीनं आपण शाळांमध्ये तशा पद्धतीचं वातावरण आपण पहिल्यापासून ठेवलंच. पण तरी सुद्धा काही एखाद दुसरी मंडळी असतील आपल्या वर्गामध्ये, आपल्या शाळेमध्ये, की ज्यांना वाटत असेल की आपण अशा पद्धतीनं आपण मार्ग अवलंबूया, तर त्यांच्यासाठी सांगतो की अशा कुठल्याही प्रकारामध्ये आपण अडकायचं नाही, कारण आपली सुटका नाही. आपण जर त्याच्यामध्ये अडकलो आणि आपल्याकडे कॉपी सापडली, चुकून माकून का होईना एखादा कागद जरी आपल्या खिशामध्ये जरी सापडला, तरी आपली सुटका नाही आहे. त्यामुळं अत्यंत केअरफुली, अत्यंत अलर्ट राहून आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं आहे. कारण तुम्ही जिथं जाणार आहात ते केंद्र मोठ्या शहरामधलं असणार आहे. त्या ठिकाणची मंडळी जी असणार आहेत ती मोठ्या हुद्द्यावरची मंडळी असणार आहेत आणि त्यामुळं त्यांना जर तुम्ही सापडलात तर तुम्ही काय त्या शाळेचे विद्यार्थी नसणार आहात. त्यामुळे ते काही दयामाया दाखवणार नाहीत, ते तुमच्यावरती कठोर कारवाई करणार. आणि त्यामुळे कुठल्याच प्रकारामध्ये आपण अशा पद्धतीनं व्यस्त व्हायचं नाही, आपण अडकायचं नाही. ही गोष्ट आपल्या मनातल्या मनात निश्चित करा. आपण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण अडकू शकतो आणि ती गोष्ट आपल्याला टाळायला पाहिजे, तर ते आपण शिक्षा सूचीच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. शिक्षा सूचीमध्ये आपल्याला त्यांनी एक पूर्णपणे खूप मोठी अशी लिस्टच दिलेली आहे की असं केल्यामुळं तुमच्या त्या कृतीला काय ठरवला जाईल, प्रमाद ठरवला जाईल आणि तुम्ही कशाला पात्र ठराल, शिक्षेला. तर काय काय आपल्याला टाळायचं आहे, काय काय गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टीपासून आपण लांब राहायचं आहे, अडकायचं नाही, अन्यथा आपल्याला आपण कॉपी केली असं समजलं जाईल. ते सगळं आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हे पूर्वी पण आपण वाचून दाखवलेलंच होतं. परत एकदा आपण दुसऱ्यांदा आपण हा कॉपी मुक्त अभियानाच्या सप्ताहाच्या अंतर्गत आपण याचं वाचन करतोय. तर परीक्षापूर्व कालावधीमध्ये गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची जी शिक्षा सूची आहे त्याच्यामध्ये म्हणजे परीक्षेच्या पूर्वी, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी परीक्षेच्या आवेदन पत्रामध्ये जाणून बुजून खोटी माहिती भरणं, त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळेला गैरमार्ग करणं, प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळेला सुद्धा गैरमार्ग करणं, परीक्षापूर्वीच परीक्षा केंद्रावरनं अगर अन्य कोणत्याही ठिकाणाहून उत्तरपत्रिका पुरवण्या अनधिकृतपणे हस्तगत करणं, चोरून आणणं, खोटे प्रतिज्ञापत्र, अपघाताचा, वैद्यकीय अपंगत्वाचा दाखला परीक्षेच्या पूर्वी अगर ऐन वेळी केंद्र संचालकास देऊन सवलत घेणं, अगर परीक्षेस प्रविष्ट होणं, खोटी प्रमाणपत्रे, कागदपत्रे घेऊन परीक्षेसाठी आवेदनपत्र पाठवणं, नाव नोंदवणं व परीक्षेस प्रविष्ट होणं अथवा एकापेक्षा जास्त संस्थांमधून आवेदनपत्र पाठवणं,
प्रवेश पत्रिकेवरती अनधिकृतपणे बदल करणे, अन्य विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवणे, मुख्याध्यापकांची स्वाक्षरी करणे, सहीच्या शिक्क्याचा वापर करणे, अगर अशा प्रकाराद्वारे तोतया विद्यार्थी प्रविष्ट करणे, अगर तसा प्रयत्न करणे, यासाठी आपल्याला शिक्षा होऊ शकते. संपूर्ण परीक्षेची संपादनूक म्हणजे रिझल्ट तुमचा रद्दबातल ठरवला जातो. खोटी प्रमाणपत्रे, पत्रिका, कागदपत्रे देऊन 9वी, 10वी, 11वी, 12वी, आपण 11वी 12वी जरी नसलो तर 9वी 10वीला आपण होतो. पुढच्या वर्गामध्ये म्हणजे 11वीला सुद्धा आपण प्रवेश घ्यायचा आपण प्रयत्न केला, अशी खोटी कागदपत्र दाखवून तो आपल्याला प्रमाद ठरवला जातो. त्याही परिस्थितीमध्ये आपली सगळी संपादनूक, आपले सगळे गुण आपले रद्दबातल ठरवले जातात. प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षागृहामध्ये म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गैरमार्ग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या शिक्षा आहेत ते आता मी वाचून दाखवतोय. त्याच्यामध्ये परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भामध्ये गैरहेतून संपर्क साधणं, एकमेकांचं पाहून लिहिणं हा सुद्धा गुन्हा आहे. परीक्षकाला स्वतःचा बैठक क्रमांक, नाव व पत्ता देऊन विनंती करणं. त्याचबरोबर अनधिकृतपणे मान्यता नसलेली साधने परीक्षागृहात बाळगणे, वापरणे. उत्तरपत्रिका पुरवणे यावर मुखपृष्ठाखेरीज अन्यत्र अनावश्यकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक लिहिणं, स्वतःचे नाव लिहिणं, उत्तरपत्रिकेवरती सांकेतिक खुणा करणं, चिन्हे काढणे किंवा अन्य मार्गानं स्वतःची ओळख पटवण्याचा प्रयत्न करणे, यासाठी संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द केली जाते. आपला रिझल्ट रद्दबातल केला जातो. उत्तरपत्रिकेमध्ये प्रक्षोभक भाषेचा वापर करणं, शिवीगाळ लिहिणं किंवा धमक्या देणं हा सुद्धा गुन्हा आहे. परीक्षा केंद्रावर कोरे कागद आणणे किंवा परीक्षा सुरू असताना विषयाशी संबंधित नसलेले कागद स्वतःजवळ बाळगणं. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना कोणतेही हस्तलिखित विषयाशी संबंधित कागद, वह्या, टिप्पणी, मार्गदर्शिका, पुस्तकातील पाने, पुस्तके, नकाशे इत्यादी स्वतःजवळ बाळगणं, कपड्यावर, हातावर किंवा शरीराच्या भागावरती लिहून आणणं, या प्रमादासाठी, या गुन्ह्यासाठी संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द तर होणारच, तर त्याचबरोबर पुढील एक परीक्षेला सुद्धा तुम्हाला प्रतिबंध करण्यात येणार आहे. पुढच्या एका परीक्षेला तुम्हाला बसू दिलं जाणार नाही. परीक्षार्थीने स्वतः दुसऱ्या परीक्षार्थ्याला किंवा दुसऱ्या परीक्षार्थ्याकडून स्वतः कागदाची चिठ्ठी, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका व पुरवणी उत्तरपत्रिका देणं किंवा घेणं, बरं का, हा देखील गुन्हा आहे. परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिकेवर उत्तर लिहिणं, अगर लिहून दुसऱ्या परीक्षार्थ्याकडे फेकणं, देणं, या बाबतीमध्ये सुद्धा संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द केली जाते व पुढील एक परीक्षा त्याला प्रतिबंध तुम्हाला घातला जाणार आहे. स्वतःची व दुसऱ्या परीक्षार्थ्याची उत्तरपत्रिका किंवा पुरवणी उत्तरपत्रिका नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, परीक्षागृहात पर्यवेक्षकाने उत्तर सांगणे लिहून देणे व त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी कॉपी करणे, परीक्षागृहात भरारी पथकाने किंवा मंडळ सदस्यांचे किंवा अनधिकृतपणे भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांचे भेटीच्या वेळी विद्यार्थ्याने त्याच्याकडील अवैध साहित्य दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पुढे, अगर मागे, अगर बाजूला किंवा खिडकीतून टाकणे, फेकणे, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पात्र ठरवलं जाईल. या गुन्ह्याला सुद्धा पात्र ठरवलं जाईल जर तुम्ही अशा गोष्टीमध्ये व्यस्त राहिलात तर याला शिक्षा म्हणून तुमचं संपूर्ण रिझल्ट रद्द केला जातो आणि पुढची एक परीक्षेला तुम्हाला प्रतिबंध केला जातो. लेखी विनंतीसह उत्तरपत्रिकेला पैशाच्या नोटा जोडणं, परीक्षा केंद्रावर इतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये अनधिकृतपणे बदल करणं, परीक्षा केंद्रातून स्वतःची उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका अनधिकृतपणे स्वतःबरोबर घेऊन जाणं, या गुन्ह्यासाठी आपल्याला आपली संपादनूक तर रद्दच केली जाते, पण त्याचबरोबर पुढच्या 2 परीक्षेला सुद्धा आपल्याला मुकावं लागेल. 2 परीक्षेला बसायला आपल्याला बंदी घालण्यात येईल, प्रतिबंध घालण्यात येईल. परीक्षा केंद्रात जाणून बुजून 2 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या नक्कल करणे किंवा गैरमार्गाचा अवलंब करणे, परीक्षागृहात अन्य विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका जबरदस्तीने, बळजबरीने गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठी घेणं, यासाठी तुम्हाला संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द करण्याची शिक्षा मिळेल आणि पुढील 2 परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षा केंद्रातून बाहेरील व्यक्तीला देण्यासाठी अनधिकृतपणे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवणं किंवा घेऊन जाणं, वर्ग पर्यवेक्षक, केंद्र संचालक, परीक्षेशी संबंधित यंत्रणेवर परीक्षार्थीने स्वतः किंवा इतर व्यक्तीद्वारे दबाव आणणं किंवा मारहाण किंवा धमकी देणं, यासाठी सुद्धा तुम्हाला पुढच्या 5 वर्षाच्या परीक्षांना
5 परीक्षा, 5 वर्षाच नव्हे, 5 परीक्षांना तुम्हाला मुकावं लागेल. इतकं भयंकर हे शिक्षांचा प्रकार आहे. तर खूप साऱ्या शिक्षा याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आपण कुठल्याही प्रकारच्या प्रमादामध्ये, कुठल्याही प्रकारच्या वाईट मार्गाचा अवलंब आपण करणार नाही, हे आपण पक्क मनातल्या मनात ठसवूया. आता आपल्या वर्गामध्ये इयत्ता 9वी आणि इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वीचे सुद्धा विद्यार्थी बसलेले आहेत. याचं कारण म्हणजे 10वी सोबतच त्यांना देखील याची जाणीव करून देणं हा आमचा उद्देश आहे. पुढे काही वर्षानंतर म्हणजे या वर्षी 9वीला असणारे विद्यार्थी पुढच्या वर्षी परीक्षेला जाणार आहेत, तर त्यावेळेला देखील त्यांना कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीची अडचण येऊ नये म्हणून आतापासूनच आपण खबरदारी घ्यायची की अशा कुठल्याही गैरमार्गाचा आपण अवलंब करणार नाहीये आणि एकदम फेअर वातावरणामध्ये, अत्यंत काय म्हणू आपण त्याला, चांगल्या वातावरणामध्ये अभ्यास करून आपण अशा प्रकारच्या परीक्षांना आपण सामोरं जाण्याची मनातल्या मनात खुणगाट आपण बांधावी. यासाठी 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण आज वर्गामध्ये आपण घेतलेला आहे. आणि इयत्ता 10वीचे विद्यार्थी तर आता तुम्ही लवकरच परीक्षेला सामोरं जाणार आहात. 1 महिना सुद्धा आता परीक्षा उरलेली नाहीये आणि त्यामुळं तुम्ही आता मनातल्या मनात खुणगाट बांधा की आपण असा कुठल्याही गैरमार्गाचा वापर करणार नाही. मागे आपल्याला काही गोष्टी दिसल्या त्याला आपण दुर्लक्ष केलं, सौम्य प्रकारची आपण शिक्षा दिली, परंतु तशी पुन्हा तुम्हाला संधी पुन्हा मिळेल बोर्डाच्या परीक्षेमध्ये, बाहेरच्या शाळांमध्ये, याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यापेक्षा आपण चांगला अभ्यास करूया, उरलेले काही दिवस राहिलेले आहेत, अभ्यास चांगला करूया आणि परीक्षेला सामोरं जाऊया. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 साली जी होणार आहे त्याच्यासाठी कॉपीमुक्त अभियान आपल्या बोर्डाकडून राबवलं जात आहे. तर त्यासाठी काही विशिष्ट उपक्रम घ्यायचं त्यांनी सुचवलेलं आहे. तर त्या अंतर्गत आपण आज उत्तरपत्रिका कशी लिहायची, त्याचप्रमाणे शिक्षा सूची काय आहे आणि हॉल तिकीट तुमची जे आहे त्याच्यावर ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांची माहिती देण्यासाठी आपण हा उपक्रम आज घेतोय. तर त्याच अंतर्गत मी आज तुम्हाला 10वीच्या बोर्डाची आपली जी उत्तरपत्रिका आहे ही उत्तरपत्रिका तुम्ही लिहित असताना काही सूचनांचं पालन आपल्याला करावं लागतं. तर त्याबाबत कुठल्या सूचना आहेत त्याबाबत जराशी माहिती देणार आहे. याच्या अगोदर पण या सूचना तुम्हाला वर्गामध्ये दिलेल्या होत्या, पण परत एकदा आपण त्या आज घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला बोर्डाची जी उत्तरपत्रिका दिली जाते ती या प्रकारची उत्तरपत्रिका असणार आहे. बऱ्याच जणांना ती उत्तरपत्रिका आपण शाळेमध्ये लिहितोय त्या वेगळ्या प्रकारच्या असतात, पण बोर्डाला दिली जाणारी जी उत्तरपत्रिका आहे ती पहिल्यांदा बघितल्यानंतर जरासं मुलांना वेगळं वाटतं किंवा बघितल्यानंतर जरासं हे काय वेगळं असं वाटतं, त्याच्यामुळे मनामध्ये बऱ्यापैकी भीती निर्माण होते आणि ती जरासं कमी व्हावं याच्यासाठी एक नमुना म्हणून तुम्हाला ही उत्तरपत्रिका दाखवलेली आहे. आणि या उत्तरपत्रिकेवर ही जी चौकट आहे, वरच्या बाजूला चौकट, याच्यामध्ये आपला परीक्षा क्रमांक अक्षरामध्ये आणि लेखी या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचा असतोय. त्याचप्रमाणे तुमची परीक्षार्थीची सही इथं करायची असते आणि प्रत्येक दिवशी जो काही पेपर असेल त्या पेपरचा विषय इथं आणि दिनांक आणि आपली उत्तर लिखाणाची भाषा एवढेच कॉलम इथं पहिल्या पानावर तुम्ही लिहायचे असतात. ही चौकट आणि त्याच्यानंतर इथं असलेला हा भाग सोडून बाकी पहिल्या पानावर तुम्ही काहीही लिहायचं नसतंय. त्याच्यानंतर तुमचं जे लिखाण आहे ते नेमकं आणि इथं वरच्या बाजूला परत केंद्र क्रमांक एक लिहायचा असतोय. तुम्हाला जे रिसिप्ट दिलं जाणार आहे याच्यानंतर त्या रिसिप्टमध्ये इथं तुमचा प्रत्येकाचा केंद्र क्रमांक लिहिलेला असतोय, तर तो बघून तिथं त्याची नोंद प्रत्येक पेपरला तुम्ही करायची आहे. त्याच्यानंतर आपलं हे 2 नंबरचं जे पान आहे याच्यावर बऱ्यापैकी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक पेपरला तुम्हाला एक अर्धा तास अगोदर आत घेतलं जातं, त्याच्यामुळे अर्धा तास आत गेल्यानंतर आपण पहिल्यांदा या परीक्षेच्या सूचना वाचाव्या लागतात. पहिल्या पेपरला तुम्हाला जरासं सविस्तर ते वाचावं लागेल, कारण एकदा वाचल्यानंतर प्रत्येक पेपरला त्या वेगळ्या नसतात, एकच सूचना असतात. त्याच्यामुळे एकदा वाचलं की प्रत्येक पेपरला एवढं काही डिटेल वाचायची गरज नसते आणि या सूचना पहिल्यांदा सगळ्या व्यवस्थित वाचायच्यात. आता थोडक्यात मी त्या सांगणार आहे आणि तुमचं जे प्रत्यक्षात लिखाण आहे ते आपण या 3 नंबर पानापासून सुरुवात करायचं आहे. तर सूचना ज्या आहेत त्या जरासं थोडक्यात सांगणार आहे. तर परीक्षार्थी म्हणजे तुम्ही, तर तुमच्यासाठी या सूचना प्रामुख्याने आहेत. तर परीक्षार्थींनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज आणायचं आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही पेपरला जाल त्यावेळी दररोज आपल्याकडे ओळखपत्र म्हणजे तुमची आयडेंटिटी कार्ड आपल्या शाळेची आणि त्याचप्रमाणे आपलं प्रवेशपत्र म्हणजे तुम्हाला जे हॉल तिकीट दिलं जाणार, रिसिप्ट जे दिलं जाणार आहे ते दररोजच्या दररोज घेऊन जायचं आहे, न विसरता आठवणीनं. कदाचित एखाद्या वेळेस जर राहिलं चुकून तर तिथं केंद्र संचालक असतात, त्यांना सांगून त्याबाबतची माहिती अगोदर तुम्ही देऊन उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपर असेल त्यावेळी तुम्ही दाखवू शकताय. पण न विसरता शक्यतो आपण ते आपल्याबरोबर कायम ठेवायचंय पेपर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत.
त्याच्यानंतर दुसरी सूचना आहे, परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा चालू असताना परीक्षार्थ्यास विद्यार्थ्याकडून बारकोड स्टिकर मिळाल्याबद्दल विषय बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थिती पत्रकावर बैठक क्रमांक बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी. म्हणजे तुम्हाला पेपर चालू असत असताना जे पर्यवेक्षक असतात त्यांच्याकडून तुम्हाला 1-2 फॉर्म दिले जातात. तर त्या फॉर्मवर तुम्हाला जो बारकोड, आता बारकोड या ठिकाणी इथे चौकट जी दिलेली आहे, इथं बारकोड स्टिकर चिकटवायचा असतोय. आता बऱ्याच वेळेला पर्यवेक्षक आहेत ते स्टिकर चिकटवतात आणि हा स्टिकर तुम्हाला मिळाल्याबद्दल ते काय करतात, तुमची सही घेतात प्रत्येक पेपरला. तर त्या सहीसाठी जो फॉर्म तुम्हाला दिला जाईल तर त्या फॉर्मवर आपला नंबर आणि आपल्या प्रश्न उत्तरपत्रिकेवर जी आपण बारकोड स्टिकर चिकटवलाय तो क्रमांक बरोबर आहे काय बघून तिथं तुम्ही सही करायची असते. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यावर बैठक क्रमांक अंकात आणि अक्षरात लिहून स्वाक्षरी करावी. आता मुख्य उत्तरपत्रिका आपली झाली, याचप्रमाणे बोर्डाची उत्तरपत्रिका पुरवणी जी असते ती सुद्धा 4 पानाची असते आणि त्याच्यावर सुद्धा एवढे हे कॉलम असतात. तर तुम्ही उत्तरपत्रिका भरल्यानंतर जी पुरवणी घेणार आहे त्या पुरवणीवर सुद्धा काय करायचं आहे, अशाच पद्धतीचे पूर्ण तुमचे सगळी माहिती लिहायची आणि ती लिहिल्यानंतर सुद्धा पर्यवेक्षकांची सही घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ते जमा करण्याच्या अगोदर त्याच्यावर स्टिकर लावलेला आहे, काळा स्टिकर, याच्यावर हॉलोक्राफ्ट स्टिकर लावतात, तो स्टिकर लावल्याची सुद्धा आपण तिथं खात्री करायची. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये ते काम केलं जातं. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेचा पृष्ठ क्रमांक 3 पासून लिहिण्यास प्रारंभ करावा. हे आपलं पान नंबर 3 आहे. तर इथनं तुम्ही प्रत्यक्षात तुमचं पेपर सोडवण्याची क्रिया चालू करायची आहे. त्यानंतर परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका मिळाल्यावरती सुस्थितीत असल्याची आणि त्यात सर्व पृष्ठे असल्याची खात्री करून घ्यायची. म्हणजे आपल्याला जी उत्तरपत्रिका ही दिली जाते ती आता तुम्हाला इथं दिसतं, याला शिलाई घातलेली आहे. तर आपल्याला उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर ती पूर्णपणे शिलाई या कडेपासून या कडेपर्यंत आहे काय ती बघायची. इथंपर्यंत समजा उसवलेला असेल किंवा इकडनं इथंपर्यंत उसवलेला असेल तर बऱ्याच वेळेला परत 3-4 जणांच्याकडनं ती उत्तरपत्रिका जाते आणि त्याच्यामुळे काय होतंय, एखादं पान त्याच्यामधलं फाटू शकतं, त्याच्यामध्ये कदाचित तुमची उत्तरं लिहिलेलं पान गायब होऊ शकतं किंवा वरचं पान समजा खरं कुठंतरी इकडं तिकडं पडलं तर मग नेमकं ते मार्क तुमचे रिझल्ट तयार करण्याला अडचण येऊ शकते आणि हे पुढं काय होऊ नये याच्यासाठी आपण सुरुवातीलाच काय करायचं, उत्तरपत्रिका दिल्याबरोबर हे सगळं पहिल्यांदा चेक करायचं. म्हणजे इथं पान उघडल्यापासून 3 नंबर पान, त्याच्यानंतर आतल्या बाजूला 4-5 ही क्रमानं सगळी पानं आहेत काय चेक करायचं आणि ती आहेत म्हणल्यानंतर मग आपलं पुढचं नंबर ते घालायला सुरुवात करायची. समजा एखादं पान यातलं गायब आहे किंवा नंबर तिथं नाही आहे, वेगळा नंबर आहे किंवा एखादं पान फाटलेलं आहे असं जर असेल तर ती उत्तरपत्रिका द्यायची पर्यवेक्षक असतात त्यांच्याकडे आणि दुसरी उत्तरपत्रिका मागून घ्यायची आणि ती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर मग आपलं हे लिखाण आहे ते सुरुवात करायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढची सूचना आहे, तर उत्तरपत्रिकेच्या पानांच्या दोन्ही बाजू समास सोडू नये, केवळ डाव्या बाजूचा समास सोडावा. म्हणजे इथं आता या प्रकारे आपली पानं असणार आहेत उत्तरपत्रिकेची. तर बरीच मुलं लिहिताना काय करतात, इथं आता इथपर्यंत लिहिलेलं आहे, पुढच्या बाजूला परत एक रेष मारतात आणि या बाजूला पण परत रेष मारतात आणि एवढ्याच जागेत लिहितात. तर तसं करायचं नाही. इथं समास त्यांनी सोडलेला आहे, इथं कदाचित तुम्हाला 2-3 काय लागतील त्या रेषा मारा, पण इथं मात्र शेवटच्या बाजूपर्यंत आपण लिखाण करायचं आहे. इकडं पण आणि इकडं पण असं समास कोण सोडायचा नाही. त्यानंतर प्रश्नपत्रिका मिळताच प्रश्नपत्रिकेच्या वरील भागात प्रत्येक पृष्ठावर उजव्या बाजूस स्वतःचा बैठक क्रमांक नोंदवावा. निर्धारित 10 मिनिटात प्रश्नपत्रिकेचे फक्त वाचन करावे. तुम्हाला वर्गामध्ये म्हणजे परीक्षा हॉलमध्ये घेतात ते अर्धा तास अगोदर घेतात आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाते ती 10 मिनिटं अगोदर. 11ला जरी पेपर चालू होणार असला तरी तुम्हाला 10:50ला प्रश्नपत्रिका दिली जाते. कशासाठी 10 मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका देतात, त्यावेळेला आपण लगेच लिखाण करायचं नाही, 10 मिनिटांमध्ये पूर्ण प्रश्नपत्रिकेचं वाचन करायचं आणि वाचन पूर्ण केल्यानंतर मग परत 11ला टोल होतोय त्यावेळेला आपलं उत्तर लिहिण्यास सुरुवात करायचं आहे. म्हणजे 10 मिनिटं अगोदर फक्त प्रश्नपत्रिका वाचायची, त्याच्यासाठी अगोदर ती दिली जाते. नंतर कच्चे लिखाण करावयाचे असल्यास ते पेन्सिलनेच आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावर करण्यात यावे. सुट्ट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करण्यात येऊ नये आणि त्या पृष्ठावर कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख असावा. आता बऱ्याच गणित भूमिती असेल किंवा काही वेगळ्या विषयांना समजा तुम्हाला कच्चं लिखाण करायचं असेल तर आपलं हे शेवटचं पान आहे, इथं काय करायचं, कच्चे काम असं लिहायचं आणि पेन्सिलनं ते सगळं काय असेल ते तुमची आकडेमोड असेल काय लिखाण असेल ते करायचं. समजा हे पान भरलं तर आतल्या पानावर पण तुम्ही करू शकता, पण तिथं पण कच्चे पान असं लिहायचं. कशासाठी लिहायचं, कारण कच्चे पान लिहिलं असेल तर ते पेपर चेक करताना तो भाग धरत नाहीत.
तिथं चेक करत नाहीत आणि त्याच्यावर कच्चे लिखाण असं तिथं करायला पाहिजे. तर पेन्सिलनं लिहायचं, परत खोडत बसायचं, यात आपण वेळ घालवायचा नाही. त्याच्यानंतर संबंधित प्रश्नाचे अथवा उपप्रश्नाचे उत्तर जेथून सुरू होते तेथे समासात प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक अचूक आणि स्पष्ट लिहावा. यासाठी वेगवेगळ्या शाईचा वापर करू नये. बरेच जण लिहित असताना मुख्य प्रश्न एका पेननं, त्याच्यानंतर दुसरा आतला भाग आहे तो वेगळ्या पेननं असं लिहितात. आपण बोर्डाची उत्तरपत्रिका लिहित असताना केवळ एकाच प्रकारचा पेन वापरायचा. एकाच प्रकारचा म्हणजे 2 रंगाचे पेन वापरायला तुम्हाला परवानगी आहे. एक तर तुम्ही निळ्या शाईनं लिहू शकताय किंवा काळ्या पेनचा वापर करून सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. तर एकदा सुरुवात जर केला काळ्या पेननं तर पूर्ण उत्तरपत्रिका काळ्या पेननं लिहायची, निळ्या पेननं सुरुवात केला तर पूर्ण निळ्या पेननंच ती लिहायची आहे. आणि याच्यासाठी जात असताना आपण लक्षात ठेवायचं, जी पेन आपण ज्या पेननं लिहिणार आहे त्याच्या किमान 2 ते 3 पेन आपल्याकडे ठेवायच्यात. कारण मध्येच जर परत बंद पडलं तर दुसऱ्याकडे कसं मिळेल असं नाही, किंवा आपल्याकडचेच परत रंग जरी वेगळा पेन जरी आपण वापरला तरी सुद्धा तिथे पर्यवेक्षकाची सही त्यांनी घ्यावी लागते. त्याच्यामुळे किमान 2 ते 3 पेना आपण एकदा जर घेतल्या तर शेवटीच पूर्ण परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ते पुरेसं होतंय. त्याच्यामुळं एकाच पेनचा शक्यतो वापर करा, वेगवेगळ्या पेना वापरू नका. आणि मुख्य प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक हे व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर एकाच प्रश्नाच्या वेगवेगळ्या उपप्रश्नाकरता वेगवेगळी पृष्ठे उपयोगात आणू नका. याचा अर्थ काय, तर आपण मुख्य प्रश्न जो आहे तो काय करायचा आहे, नवीन पानावर सुरुवात करायची आहे. आता समजा प्रश्न क्रमांक 1 अ आणि ब आहे, त्यातला एक अ एकावर सोडवलाय आणि ब एकावर सोडवलाय असं करायचं नाही. अ आणि ब शक्यतो एका पानावर बसत असेल तर सोडवायचं, म्हणजे उपप्रश्नासाठी नवीन पानाचा वापर करायचा नाही. मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी मात्र नवीन पान सुरुवातीला वापरायचं आहे. त्यानंतर परीक्षार्थीने उत्तराचा काही भाग खोडला असेल अथवा शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या काळ्या शाईने रेघ मारली असेल तर त्या ठिकाणी पर्यवेक्षकाची सही घेऊन नये. म्हणजे कुठं समजा तुम्ही जर कोरा भाग सोडलाय किंवा कुठेतरी खाडाखोड केलेला आहे, सुरुवातीला असं होतं की खाडाखोड केलाय किंवा पेन बदललाय तर पर्यवेक्षकाची सही घ्या असं सांगत होते, पण आता काय असं घ्यायची गरज नाही. फक्त खोडला असेल तर अगदी गिरगटच काय बसायचं नाही, फक्त एक तिरकी किंवा आडवी रेष मारायची आणि ते कॅन्सल झाले असं समजतात तपासणारे लोक. त्याच्यामुळे तिथं काय परत वेगळी सही त्यांनी कोणाची घ्यायची गरज नाहीये. परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेमध्ये निळ्या अथवा काळ्या शाईचाच वापर करावा, अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही. म्हणजे निळ्या किंवा काळ्या शाईशिवाय इतर कुठल्या पेननं जर तुम्ही उत्तरपत्रिका लिहिला असाल तर ते तपासलं जाणार नाही. त्यानंतर परीक्षार्थ्याविरुद्ध खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमानुसार शिक्षेची कारवाई होऊ शकते. आता बघा, यापैकी कोणती एखादी घटना तो तुमच्याकडून जर घडली, कृती घडली तर तुम्ही शिक्षेस पात्र ठराल. तर पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे, त्यानंतर शरीरावर किंवा कपड्यावर मजकूर लिहिलेला असणे, म्हणजे काय पण तुम्ही लिहून कागदावर आणले असेल किंवा हातात पायावर कुठंतरी कुणाला दिसू नये अशा ठिकाणी एखादं सूत्र काहीतरी परत वेगळं लिहून आणलं असाल आणि ते जर लक्षात आलं कुणाच्या तर त्यावेळेला तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तर कोणत्याही परीक्षार्थीशी बोलणे, संपर्क साधणे, एकट्याने अथवा सामुदायिक कॉपी करणे, म्हणजे आपण पेपर चालू असताना कुणाबरोबर जरी बोललो, काही पण विचारलो किंवा एकट्यानं दुसऱ्याचं बघून काढतोय किंवा एकट्यानं लिहिलंय ते बाकी सगळे बघून लिहितात असं जर काही त्यांना आढळलं तरी सुद्धा ते शिक्षेस पात्र ठराल. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी परीक्षा कक्षातून बाहेर नेणे, म्हणजे पेपर चालू असताना उत्तरपत्रिका असेल किंवा एखादं त्याचं पान पुरवणी म्हणून तुम्ही जे घेतलंय ते बाहेर नेलेलं आढळलं तरी सुद्धा तुम्हाला शिक्षा होऊ शकते. हे पुढची बाबी ते बहुतेक करांनी सगळं सांगितलेले. पुढचं एक बघा, परीक्षार्थींनी परीक्षागृहात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, पॉकेट कॅल्क्युलेटर आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करता येणार नाही. म्हणजे मोबाईल तर सगळं चेक करून सोडलं जातं, पण बरेच जण आता आम्ही बघतो शाळेमध्ये घड्याळ वेगवेगळ्या प्रकारची घालून येतात. तसं घड्याळ जर तुम्ही घालून गेला तर ते बाहेर काढून घेतलं जाईल. गेलं बिलं तुम्ही जबाबदार. त्याच्यामुळं अशी कुठलीही वस्तू आपल्याला तिथं नेता येणार नाही, त्याचा वापर करता येणार नाही. आणि आता हे लॉक टेबलचे आपल्याला काय लागू नाहीये. तर एवढ्या सूचना साधारणपणे दिलेल्या आहेत. तर या सगळ्या सूचनांचं व्यवस्थित पालन करा आणि चांगल्या पद्धतीनं आपण परीक्षेला सामोरं जा, एवढीच अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. सर्वप्रथम मी इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला ज्यावेळेला आपण मुख्य परीक्षेसाठी आपण हॉलमध्ये जातो त्यावेळेला आपल्यासोबत आताच सर्वांनी सांगितलं की हॉल तिकीट म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याला बोर्डाचा परीक्षेचा नंबर असणारं हे हॉल तिकीट
तुमचा फोटो, तुमची सही, मुख्याध्यापकांची सही, शाळा कुठली आहे, तो शिक्का, ही सगळी माहिती यामध्ये असते. त्याचबरोबर तुमचा जो परीक्षेचा नंबर आहे तो अंकात आणि अक्षरात दोन्ही पद्धतीने या ठिकाणी असतो. तोच अंकात आणि अक्षरात असणारा नंबर या ठिकाणी उत्तरपत्रिकेवर आपल्याला लिहायचा आहे. तर सुरुवातीला जो काही एफ वगैरे जे काही असतं अद्याक्षर ते लिहून मग अंकातला अक्षर अंकातला जो काही नंबर आहे तो आपण उत्तरपत्रिकेवर लिहायचा असतो. हे सगळं तपासून मग ते म्हणजे बारकोड स्टिकर लावलं जातं आणि मग त्याच्यावर ते होलोग्राफ स्टिकर ते नंतर लावलं जातं. तर हा भाग परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर आपल्याला पूर्ण करावा लागतो. आणि मग आपण परीक्षा सुरू झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या अगोदर एक दिवस आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्या सगळ्या सूचना या ठिकाणी आपल्याला या प्रवेश पत्रावर दिलेल्या आहेत. तर परीक्षेच्या आदल्या दिवशी साधारणपणे दुपारी 3-4 नंतर ज्या ठिकाणी आपल्याला परीक्षा केंद्र दिलेलं असतं त्या केंद्रावर आपले नंबर आपण पाहू शकतो. कारण आपण एका शाळेतनं दुसऱ्या शाळेत आपण परीक्षा देणार आहे आणि दूरवरच्या अंतरावर आपल्याला, दूर नाही अंतर आपलं 7-8 किलोमीटर अंतर आहे आपल्याला, पण काही विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त अंतरावरून येतात. तर परीक्षेच्या दिवशी आपल्याला तो नंबर आपला म्हणजे सीट नंबर कुठं आहे हे शोधणं वगैरे त्रासदायक होऊ शकतं. त्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपण त्या केंद्रावर जाऊन आपला नंबर कुठल्या ब्लॉकला आलेला आहे ते आपण तिथं जाऊन खात्री करून घेऊ शकतो. किंवा आपण परीक्षेच्या दिवशी 1 तास अगोदर पहिल्या पेपरच्या दिवशी एखादा तास अगोदर जाऊन आपण आपला परीक्षा नंबर ज्या ब्लॉकमध्ये आहे तो ब्लॉक आपण शोधून ठेवू शकतो. ही आपण परीक्षेला जाण्यापूर्वी खबरदारी घ्यायची आहे. त्याचबरोबर परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटाचा इशारा होणार आहे. आता तसं बघायला गेलं तर 11ला पेपर सुरू होतो पण 10:30ला आत घेतात आणि उत्तरपत्रिका तुम्हाला लिहायला देतात. मॅडमने सगळ्या सूचना दिल्याप्रमाणे उत्तरपत्रिकेची तपासणी करून मग आपला परीक्षा नंबर वगैरे घालून तयार ठेवायचा आणि मग 11ला 10 मिनिटं कमी असताना म्हणजे 10:50 तुम्हाला एक इशारा घंटा होणार आहे. आणि परीक्षा संपण्यापूर्वी समजा 3 तासाचा पेपर असेल तर 2ला पेपर संपणार म्हणजे त्याच्या अगोदर 10 मिनिट म्हणजे 1:50 इशारा बेल होणार आहेत. अशा 2 इशारा बेल होणार आहेत. एक 11ला 10:50 आणि 1:50 इशारा घंटा होणार आहे. तर पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तिथं प्रश्नपत्रिका देणार आहे. त्या प्रश्नपत्रिकेचं 10 मिनिटांमध्ये वाचन करायचं आहे आणि बरोबर 11चा टोल झाला की उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहायला चालू करायचं आहे. आणि 1:50 जी इशारा घंटा होणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे, आपण जे काही पुरवणी घेतलेले आहेत त्या पुरवण्या आपण ज्या क्रमानं प्रश्न लिहिले त्या क्रमानं त्या जोडायचे आहेत. दोरा घेऊन त्या जोडायच्या असतात आणि मग ते जोडून झाल्यावर एखादा प्रश्न राहिला असेल तर लिहायचं आहे. म्हणजे बेल झाल्यानंतर 2ची बेल झाल्यानंतर आपण पुन्हा ते जोडत बसणं असं नाही करायचं. तर इशारा घंटा जी आहे 10 मिनिटाची त्या घंटेमध्ये जोडून तयार ठेवायची उत्तरपत्रिका आणि उरलेले प्रश्न काय असतील ते 10 मिनिटात नंतरच्या सोडवून 2 वाजता बेल झाली की पर्यवेक्षकांच्या जवळ आपली उत्तरपत्रिका सुपूर्द करायची. त्यानंतर आपल्यावर परीक्षा चालू असताना आपण जर का एखादं पुस्तक, वही किंवा कच्चं काम असलेला कागद आपल्या खिशामध्ये असेल, त्याचबरोबर मोबाईल, डिजिटल घड्याळ, कॅल्क्युलेटर किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जर आपण बाळगली तर आपण शिक्षेस पात्र होऊ शकतो. मगाशी ज्या सूचना सरांनी सांगितलेल्या आहेत त्यापैकी आपण जे कृत्य करणार आहे त्या कृत्याला अनुसरून ती शिक्षा त्यामध्ये नमूद केलेली आहे, ती शिक्षा तुम्हाला होणार. त्यानंतर परीक्षा दरम्यान आपण इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर बोललं किंवा संपर्क केला तरी देखील आपली परीक्षा रद्दबातल ठरवली जाणार आहे आणि आपलं गुणपत्रक येणार नाही,
निकाल येणार नाही म्हटल्यानंतर तुम्हाला पुढच्या आणखीन काही ज्या परीक्षा त्यांनी नाकारलेत त्या परीक्षांना बसता येणार नाही. त्याचबरोबर आपण उत्तरपत्रिका पुरवणी एखाद्या म्हणजे आता समजा मराठीचा पेपर आहे पुरवण्या तुम्ही घेतलेत, परंतु त्याच्यावर काही लिहिलेलं नाही आणि ती उत्तरपत्रिका तुम्ही घरी घेऊन चाललाय, तर असं चालणार नाही, ते शिक्षेस पात्र आहे. त्यामुळं आपण जर घेतलं तर ते जोडायचंच, लिहा अगर न घ्या, कारण तिथं तुमची नोंद होते, उत्तरपत्रिका घेतल्याची नोंद असते. ती नोंद त्या नोंदीप्रमाणे तिथं तपासणाऱ्या शिक्षकांना त्या नोंदीप्रमाणे उत्तरपत्रिका तेवढ्या असाव्या लागतात, नाहीतर तुमची ती उत्तरपत्रिका तपासली जात नाही. त्याचबरोबर केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, पर्यवेक्षक यांनी तुम्हाला परीक्षेच्या वेळेला काही सूचना केल्या, नीट बस, व्यवस्थित बस, इकडे तिकडे बघू नको, अशा प्रकारच्या काही सूचना केल्या आणि तुम्ही त्याचं जर पालन केलं नाही तरी देखील तुम्ही शिक्षेला पात्र असणार आहे. ते कशासाठी सांगतात? त्यांच्या लक्षात आलेलं असतं कोणतरी उत्तरांची देवाणघेवाण करतंय, कॉपी करतंय किंवा अन्य कुठला प्रकार चालू आहे, हे पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर ते तुम्हाला सूचना देत असतात. त्यावेळेला त्यांच्यावर हुज्जत घालत बसायची नाही, वाद घालत बसायची नाही किंवा त्यांनी सूचना दिल्यात त्याप्रमाणे पालन करायचं नाही, असं कुठल्याही प्रकारचं कृत्य करायचं नाही. त्यांनी सांगितलंय ठीक आहे, त्याप्रमाणे सूचना पाळायची, ओके, नाहीतर आपल्याला शिक्षेस पात्र आपण होतोय. त्याचबरोबर परीक्षा काळामध्ये 11 ते 2चा पेपर आहे, तर 2 वाजेपर्यंत आपल्याला परीक्षा केंद्र सोडून जाता येत नाही. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर आपल्याला परीक्षागृहातून बाहेर जाण्याची संमती दिली तर आपली उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका त्या हॉलमध्ये असणाऱ्या संबंधित पर्यवेक्षकांच्याकडे जमा करायची, प्रश्नपत्रिका पण जमा करायची आणि मग आपण जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला दिलेली जी उत्तरपत्रिका आहे किंवा आपल्याला मिळालेली जी पुरवणी आहे त्या पुरवणीवर बैठक क्रमांक, अंकामध्ये किंवा अक्षरामध्ये ज्या ठिकाणी नोंद करायला सांगितलंय त्याच ठिकाणी नोंद करायचा. म्हणजे आता या मुख्य पुरवणीवर इथं सांगितलंय तर इथंच नोंद करायचा. आत कुठल्याही पानावर इथं किंवा अन्य कुठल्याही भागावर या उत्तरपत्रिकेमध्ये आपण जिथं उत्तर लिहिणार त्या भागामध्ये कुठेही आपला परीक्षा क्रमांक इंग्रजी म्हणजे अंकात आणि अक्षरामध्ये लिहायचा नाही. त्याचबरोबर मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे इतर पण काही खुणा करायच्या नाहीत. आपली ओळख पटेल अशा पद्धतीच्या कोणत्याही खुणा करायच्या नाहीत किंवा देवांची नावं लिहिणं, सही करणं आपली आत उत्तरपत्रिकेवर आत कुठतरी, तर असा कुठलाही प्रकार जर तुम्ही केला तर ही उत्तरपत्रिका तुमची तपासली जात नाही, याचा निकाल येत नाही आणि पुढच्या परीक्षेला सुद्धा तुम्हाला बसता येत नाही. त्यामुळं आपलं नुकसान आहे, तुम्ही शिक्षेस पात्र ठरताय. त्यामुळं असं कोणतंही कृत्य तुम्ही करायचं नाही. त्याचबरोबर आता ज्या काही सूचना ह्या पानावर दिलेल्या आहेत त्याचं वाचन करून तुम्ही त्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे परीक्षा होईपर्यंत, ओके. तर ह्या परीक्षेच्या दरम्यान म्हणजे ज्या वेळेला परीक्षेचा वेळ असतो त्यावेळेला ह्या सूचना तुम्ही पालन करायचे आहेत. तर माझ्याकडं जे काम सोपवलेलं होतं स्टार सरांनी त्या संबंधी परीक्षेच्या कालावधीमध्ये पालन करायच्या सूचना, तर हा भाग तुम्ही काटेकोरपणे पालन करून कॉपीमुक्त अभियानामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊन त्याचबरोबर आपल्या शाळेचं देखील कॉपी न करता नावलौकिक करून यश मिळवायचं आहे. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फेब्रुवारी-मार्च 2025 इयत्ता 10वीचे बोर्डाची परीक्षा अंतर्गत आज आपल्या विद्यालयामध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत आपण जनजागृती सप्ताहानिमित्त आज अतिशय चांगल्या रीतीनं तिघांनी देखील अतिशय असं उत्तम असं मार्गदर्शन केलं. शिक्षासूची असेल, प्रश्नपत्रिकेवरले काही सूचना असतील किंवा हॉल तिकीटवरल्या काही सूचना असतील, अतिशय सुंदर रीतीनं आपल्या पुढे या ठिकाणी मांडलेलं आहे. तर मी 10वीच्या वर्गाच्या वतीनं या तिघांचं देखील मनपूर्वक असा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद.